एवढं लाल लाल दिसतंय ना. नाही फुकटते ना म्हणून तो बोलला. माझा चॅनल सोडायचा प्रयत्न करतो. तसं काय नाही. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर हा व्हिडिओ आता माझ्या माहेरचा आहे. मी आले आहे माझ्या आईचं घर बघायला. इथे ना आईच्या घराचं बांधकाम चालू आहे. नाही ना, माझ्या वडिलांनी बघितलेलं खूप मोठं स्वप्न आहे. ज्यावेळेस ते होते ना, म्हणायचे मोठा बंगला पाहिजे आपल्या गावामध्ये, आणि ते स्वप्न माझा भाऊ आणि माझी आई दोघं मिळून पूर्ण करत आहेत. आणि तेच बघायला मी आज आलो होतो. काय विषय? हॅलो. आज तुम्ही विचार करत असाल आज हे कोण आलाय नवीन. मी आहे तुमच्या सुषमा क्रिएटिव्हचा भाऊ. ही तुमची सुषमा. आज हिला आज सुट्टी आहे. आज मी घेणार आहे ब्लॉग तुमचा. आज आम्ही आलो आता तुमच्या सुषमाच्या आईच्या घरी, म्हणजे आमच्या आत्याच्या घरी. चाललंय त्यांचं बांधकाम. आज तू नाही बोलणार का? मी बोलणार आहे. आज सगळं ब्लॉग माझ्याकडे असणार आहे. तुझ्याकडून ब्लॉग करू, आणि जर आवडला तर अजून फॉलो करा हिला, आणि जास्त लाईक आले तर मग मी पण एखादा काढतो चॅनल माझा मस्तपैकी. तर आज आम्ही आलो आहोत, माझ्या भावाचं तर बांधकाम चालू आहे, साठीच बघायला आलो होतो. हे बघा, हे बघा, आता शेतात आल्यावरती गावाकडे नाही ना अशी पहिल्यांदाच मस्ती करायला भेटत असते. नुसती मस्ती चालू आहे ह्यांच्या आल्यापासून, त्या भावंडांची सगळ्या. काय नाही, तर एखादं पडलं तर किती लागेल ना, पण यांना ऐकायचंच नसतंय कसलंच. आज आम्ही सगळे आलो आहोत ड्रॅगन शेती बघायला. ही माझ्या बहिणीची शेती आहे. चला म्हटलं, तर आलोच आहे माहेरी. आता माहेर माझी बहिणी इथेच, माहेर आणि सासर तिचं एकच आहे गावातच. आता म्हटलं आलोच आहे तर शेती पण बघून जाऊयात कशी आहे काय. असं ड्रॅगन म्हणजे असं ड्रॅगन खाल्लेत, पण त्याची कधी शेती वगैरे बघितली नाही आहे. त्यामुळेच आम्ही आलो आहे शेतात. आणि हे बघा, आमच्यासोबत किती मोठी गँग आली आहे. आणि ह्याला फुलं ते काहीतरी सकाळी उमलतात वाटतं. ह्याची फुलं सकाळी सकाळी लवकर यावं लागतं. आता उमललेली नाही दिसत आहेत फुलं ह्याची. हे बघा, काटेत काटेत हात नाही लावायचा. शिवाय काटे असतात ते निघत नाहीत. आणि हे बघा माझ्या बहिणीचे सासरे, त्यांनी सगळी ही शेती हँडल केलेली ड्रॅगन फ्रूटच्या. तर इकडे पण आहे. हा बघा, सार्थक आता पोरांना सगळी शेती दाखवून आणतोय, ती पण खांद्यावरती बसवून. शिवांक चाललाय मागे पळत त्यांच्या, कारण शिवांकला माहितच नव्हतं हे ती गेलेले. किती भारी वाटतंय ना शेतामध्ये. सगळीकडे नुसते ड्रॅगन फ्रूटच दिसत आहेत. तुम्हाला ओळख करून नाही का दिली सगळ्यांची? मी मी ओळख करून देतो. तवा ही आशू ॲश कंटेंट. आणि हा माझ्या ब्लॉग मध्ये नाही येण्याचा प्रयत्न करतो. नाही, मला काही गरज नाही त्याची. मी आधीपासून क्रेज मध्ये होई. ब्लॉग चोरायचा प्रयत्न करतोय. माझा चॅनल चोरायचा प्रयत्न करतोय. तसं काय नाही, आपण नवीन चॅनल चालू करू रे. आपल्याला काही विषय नाही. आपण चॅनल चालू केलं तर मग बाकीचे चॅनल पडतील ना, म्हणून आपण चॅनल चालू केलं नाही अजून. नाहीतर थांबा, आता मला एक पिकलेलं दिसलंय, तुम्हाला दाखवते. आता ते वाळून गेले वाटतं. नाही, पिकलेलं आहे चांगलं. एक आहे इथे. आणि इकडे इकडे बापू काढतायत. आता हे कसे काढतायत बघा, दाखव स्मित. हे कसे काढतात. वाव, कटरने काढलं जात आहे. कटरने काढतात. याला काटे खूप आहे. एक आपण इथं ड्रॅगन फ्रूट आहेत ना, असे शोधून शोधून काढावे लागतात. कारण माल गेलेला आहे ऑलरेडी. काल काय ते तोडला यांनी. हे सगळे हे बघा, छोटे छोटे त्याला ना कळ्या पण आलेत. आणि इथे यायला म्हणजे मस्त आहेत, म्हणजे हात लावायची पण भीती वाटते, कारण त्याला सगळे असे काट आहेत. हे बघा, आता शिवांकला आहे ना हे पिकलेलं ड्रॅगन फ्रूट सापडले, आणि कसा खातोय बघा. आता तोंडाचा पण सगळं हे केलाय, आणि मस्तपैकी खाता आलेलं आहे. पिकलेलं कसं कोणी तोडून दिलं?
आणि आमची राबी बघा आता कशी खांद्यावरती फिरते. आणि जुई मॅडमनी तर आता काही ह्यांना तर रोजच खायला भेटत असेल. मॅडमला लय आवडतं. हे बघा कसे खायचे चालले ह्यांचे ड्रॅगन फ्रूट. आम्हाला नाही दिलं रे. हा तुमचं तुम्हीच खाताय. गोड आहे खूप. बघ झाडाचं शिवांग डायरेक्ट खायला भेटलं का नाही आज. हा 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 होय. हा बोल बरं. झाडाचं ना लगेच खाल्लं आणि ना लगेच तोडलं आणि खाल्लं ना लय गोड लागतं. बरं तुला शेतामध्ये फिरून कसं वाटतंय आज? मस्त वाटतंय. का बरं? कुणाची शेती आहे सांग की. हा नीट सांग की कुणाची आहे. तोंडाने सांग की. ती कोण आहे तुझी? चुई ते पण कोण आहे तुझी पण बहीण? ड्रॅगन फ्रूट खाऊन बघा जुईने कसलं तोंड केलंय. जे हनुमान झाली आज. आणि रावीच्यात तर काय आज आनंदाला पाराच नाहीये. नुसती नाचते आज. मशरूम नाहीये सुमित ते. मशरूमच आहे. इथं पण आहे सुमित. सगळीकडे मशरूम दिसते. असं येते का शेती मशरूमची? गीते काय शेती म्हणजे ती रूम पण टेम्परेचरलाच त्याला होतं. हा का इथं पण आहे हो. कस काय आलेत पण असे लावल्याशिवाय थोडीच येणार ना. नाही सगळ्या ही आमची रावी. रावी काय कर हाय कर. आता तुम्ही मला ब्लॉग मध्ये बघितलंच असेल. इकडे रावी. कोण आहे तू? इकडे. अरे शिवांग शर्टला नाही पुसायचं ते. ही आहे जुई. जुई कोणाच्या राहणार आहे तुम्ही? आमच्या आणि तोंडाला काय केलंय? ड्रॅगन फ्रूट खाल्लंय. असं कसं खाल्लंय? टन भरून. तोंड भरून खाल्लंय. हा बर. माती लागल. हा इकडे बघ. इकडे वर बघायचं इकडं. हा आता म्हण. पोयम रावीस गाणं कोणतं तरी एक. कोणतं गाणं येतं का तुला कोणतं? तर हे बघा ड्रॅगन शेती. आता बघा इथे किती मस्त मस्त. आता हे ना छोटे आहेत. किती दिवसात आता हे मोठे होतील माहित नाही. पण आता ह्याच्यावरती सुद्धा चिमणीने घर केले बघ. हे बघा. हे बघा ड्रॅगन शेतीचे सगळे. आणि मस्त मस्त ना असे त्याला ड्रॅगन आलेत ना. हे फक्त शहरामध्ये आम्ही विकत तेवढे घेऊन खाल्लेत. पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रूटची शेती पाहिली आहे. 100 रुपयाचं ड्रॅगन फ्रूट असतं एक. हे बघा. ते फुकट खाती बघ. हो रानात आलं की. तेही मी तोडून हाताने. तसंच असतंय. आणि ते दुसऱ्याच्या शेतातलं. हा. हीच असती म्हणजे ही गावात यायची. आता आम्ही सगळेजण बसून आहे ना मस्तपैकी हे ड्रॅगन फ्रूट खाणार आहे. एवढं लाल लाल दिसतंय ना आतमध्ये. एकदम पिंक पिंक आहे. त्याला काटे पण आहेत. किती पिंक कलर निघलाय बघा. हा खाणार आहे आता असेल डायरेक्ट. गोड आहे का नाही? गोड आहे. मस्त. आता हे जे ड्रॅगन फ्रूट आहे ना हेच आम्ही पुण्यात विकत घेतो. पण ते बहुतेक कच्चच नेहमी पिकवतात. ते अजिबात गोड लागत नाही. एवढं गोड लागतंय ना खायला. आणि असे गरे पण छान येतात. असू दे बस. उठायचंय तुला? कसं लागतंय सांग. अरे इकडला साईड मी तोडते. एवढं टेस्टी लागतंय ना. म्हणतो माझं कसं काय चुकलं? डिग्री झाली माझी. होत आली. खाली बसलो. कसं लागतंय सुमित? टॉपचा विषय. टॉपचा विषय. टॉप विकत घेऊन खाल्ल्यावर एवढं गोड लागतं का? नाही ना फुकटते नाही म्हणून तो गोड लागतो. मी हे बघा आमच्या मामी कशा कट करून देत आहे सगळ्यांना. आता काय शेतात तसं नाही तसं नाही. मी विकत ड्रॅगन फ्रूट खातच नाही. हो का? घरनंच सगळं येते मला. हा ते पण आहे. अरे मस्त. आता हे बघा आमच्या आशू ब्लश म्हणून पण लावते बघा. जिथे जाईल तिथं आम्हाला मेकअप शोधायचाच असतो. हा लिपस्टिक पण लावते बघा. तरी माझी छोटी बहीण आहे नटरंगी एक नंबरची. कोण सांगतोय? कोण सांगतंय? मी नाहीये बाबा नटरंगी. बघा लिपस्टिक म्हणजे त्याचा शेतामध्ये पण मेकअप झालेला आहे सगळं. तोही ड्रॅगन फ्रूटने. हो का आमच्या रावीला पण लावायचंय आता. हे बघा. बघू रावी झाला. मला आहे ना आता आता आलोच आहे म्हटलं एक घरी लावायला पण ह्याचं ना पान घेऊन जाऊयात. तर इथे माझी बहीण रोप आहे अशू ते शोधतीये.
पान कुठे येते पडलेलं आहे का. ह्याचं पान जरी लावलं ना तरी पण येतं. इथे एक दिसते पडलेलं आहे का आणखी. तू घेऊन ये. नाही ते खाल्ले. ती खाली पडलेली एका जागेवरती उभा राहून तिला इन्स्ट्रक्शन देते. कधी तर नको का बहिणीचा फायदा घ्यायला. एक तर येत नाही सुट्टीला जास्त. बस झाले अशो आता एवढी लावून आपलीच बाग होईल. हा आणि हा रस्ता बघा सभोवताली ना नुसती केळीच दिसते. कसलं भारी वाटते ना जायला इथून. तसं या रोडने आम्ही ना मामाच्या शेतात आमच्या असं चालत चालत जायचं. निवांत बसलेत आणि हे बघ आता पोरं कशी मामींच्या मागे गेलेत सगळेच. आणि शिवांकला आणि रावीला तर ना किती पळावते समजत नाहीये. कारण एकदा म्हणतात की ते शहरातल्यांना बाहेर काढलं ना की असे काही नुसते पळत असतात. आता तर त्यांना काही कळणार नाही. नुसतं काहीतरी प्रश्न विचारत बसणार मामींना. मिरची आणि हा ही बघा काढ. मिरचीची हा, झाडं काढ ना आहेत. मिरची ही एक. मिरचीच लावलेली इथे. काढ हा अजून एक काढ. लाल काढ. लाल काढ. ए शो नाही मिरचीला काढ. लोक हात नाही परत डोळ्याला जर हात लागला ना काढ शिवांग. लाल सगळ्या लाल काढून टाक. नाही हा, शिवांग डोळ्याला हात लागल्यावरती रडायचं खायचं नाही परत. बास कर. नाही धुतल्यावरती पण नाही ते निघत. ओके. ए रावीला नारळ सापडला. चिखल चिखल ओ. चिखल आहे सगळा चिखल. चप्पलचा डबल सँडल होणार आहे. रावी 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 ए रावी बघू तुला काय सापडलं. ओ नारळ सापडला. मला देणार का तू. का ग मला नाही देणार का बरं. चिखल लागलाय म्हणून नाही देणार. ओ पण आता शिवांकला आणि जुईला पण इकडे बघा सार्थक लगेच कंटाळून गेलाय. आत्ताच आलाय लगेच झोपलाय. आळस तर बघा कसं देतोय. या दोघांना पण इकडे नारळ सापडलेत. मामी कशाची भाजी तोडताय. पाणी आहे. ओ वाव घरी गेल्यावरती हा, काढूयात ठीक आपण आहे, ते. तेच पण सगळ्यांनी आपापल्या नारळ मधलं पाणी इकडे बघा. संपवून इकडे बघा. टाकायचं. थांबा. इकडे शिवांग इकडे पुढं काढा. आता इकडे तिकडे मागे जावं जरा. भाजी तोडतायत. हा आंतरपीक इकडे बघ शिवांग. पेरू मध्ये आंतरपीक आहे ना थांबा. ते. इकडे जरा जवळ या. जरा त्यामध्ये जवळ या. मिरची त्यासोबतच हा, भाजीपाला बस, बस. आणि कारलं हा, दिसतंय. तिकडे बघा. कांदे वगैरे अच्छा. सगळे लावलेत. आता हे ओले कांदे खायला खूप भारी लागतात बघा. हा, मस्त. इथं मामींनी ना कोथिंबीर पालक तोडतायत आता. हे बघा त्या मिरची तर किती लाल लाल मिरच्या. बस. खरंच आज शेतामध्ये फिरायला तुम्हाला माझा आवाज ना, नीट येतोय का माहित नाही पण शेतामध्ये फिरायला खूप भारी वाटतंय आज. हवा पण सुटली मस्त मस्त. आणि आता काही नाही काही शोधाशोध चाललीच आहे. काहीतरी शोधताच. आता काय शोधतोय शिवांग. कांदा इथे पण आहे. इथे पण आहे कांदा. एवढा छोटा असतो का रे शिवांग. अरे मग घेऊन ये ना ती पात खाता येते. ती पात ती खाली टाकलेलं घेऊन ये. ते खाता येतं. ती पात खाली टाकलीस ना तू ती घेऊन ये. मिरची हा हा ती थांब खाता आपण येते. फोटो छान काढतो. लागते जेवताना खायला. भाजी पण छान होती त्याची. तर या तिघांना आहे ना काय करावं ते समजत नाहीये. नुसते पळतायत शेतात नुसते पळतायत. हे बघा आता कांदे तोडण्याचा ह्यांना वेळ लागले. एक 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 आता छोटे छोटे पण कांदे तोडायला लागले. बास करा की रे. रावी काय खाते. काय ते आता तू गवत तोड. राहू दे मामींना काढता येई नाही गवत. काढ तेवढं. बघा आमच्या मामींनी भाजी नारळ काय दोडका पण सापडलाय. दोडका पण घेऊन आलेत. आणि बाजरीचं एक झाड खाली कसं पडलंय बघा. आता काय म्हणतात त्याला बाजरीचं झाड म्हणले मी. आता काय म्हणतात मला नीट माहित नाही पण बाजरी खाली पडली. ए बास करा आता चला. कपडे पण खराब होतील सगळे. बास करा. किती काम करतायत ग लेकर. आता एवढी 2 भाकरी तर खाचाल घरी गेल्यावरती. हा अरे शिवांग ते पण घे टाकून देतोय वे. गोळा करते पटकन. रावी घेते. रावी खूपच काम करते बाबा. ते पण घे रावी. तो तिथे पण आहे. तिथे पण आहे. दादा तर ना असाच फेकून देतोय दादा.
दादा असं नाही करायचं. चल झालं आता बास. चल आता बास. हा कांद्याची पात नाही येते, गवत आहे. लसूण आहे तो, लसूण. लसूण पण नाहीये, वेगळंच काहीतरी येते. चला बास करा आता, बास करा. मामी बास करायला सांगा ह्यांना कांदे. बास चला, आपल्याला जायचं आता. आता इथे शेतामध्ये मामींनी पण खूप सारा भाजीपाला लावला आहे आणि गावाकडे असल्याची हीच मज्जा असते. जे काही शेतामध्ये पिकते ना ते घरी आणून खाता येतं. जसं आणि पूर्णपणे ना जेवढं घरी खायचं तेवढं सगळं ऑर्गॅनिक लावलेलं असतं, त्याच्यामुळे ना खायला पण चांगलंच असतं ते. आता इथं म्हटलं मामींना चला थोड्याशा मिरच्या तोडून नेऊयात आपण घरी जाताना. आणि त्याला लाल झालेल्या पण खूप साऱ्या मिरच्या होत्या. एकच आहे. सॉन्ग मॅच करू काय? सॉन्ग मॅच करायचं का? मिरची मिरची नजरे तिरची. तसं नाही, शकल फिल्मी हरकते फिल्मी. थोड्या प्रयत्नामध्ये ना बुलेट पण चालवायला मी शिकले. वातावरण तर कसलं भारी झालंय ना, असं वाटतं आता पाऊसच येईल असं वाटतंय थोड्या वेळात. मस्त झालंय सगळीकडचं वातावरण. आणि हे बघा आता खुरपायचं राहिले तर ह्यांचं खुरपायचं चालू आहे. नुसतं गवत उपटून काढतायत एक 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 एक. अरे बघा आभाळ कसलं आलंय. राहील बघ कुठं गवत, रावी सगळं काढ. तिने एकाच ह्याचे काढले बाकी. आणि हे कशी पण तोडताय तिकडं. चला आता आमचं झालेलं आहे रानातलं फिरून. आणि आता आम्ही सगळे चाललोय घरी. आता मस्त झालं आणि एन्जॉय केलं सगळ्यांनी. ओ शिवांगचे तर कपडे कसले झालेत. आहे का पाणी? रावीचा कुठे नारळ? रानातच राहिलं होय. चला या. दोन्ही पण पाऊस येऊन गेला खूप सारा. चला आतमध्ये. आमच्या तर गाड्या ना म्हणजे ना ते तार आहेत ना मोठे त्याच्या पण जात. होय. शूज पण भिजला माझा तर. संध्याकाळी गेले होते मी माझ्या सासरी. मग तिथे गेल्यावरती आयशुताई वगैरे त्यांच्या फॅमिली सोबत आहे ना डिनरला जायचं आमचा प्लॅन झाला होता. मग सगळे मिळून आम्ही जेवायला गेलो. शिवांग कुठे आलो आपण? हॉटेलला. कशासाठी? मासे चिकन वगैरे खायला. हो का? चिकन हंडी आहे. मटन खायचंय. अपने साथ सोचना भी सासे वो करता मंचन चक्कन से हाथ से चटका लाए चटका स्वादिष्ट मेशन जोरात. चला तर मग कसा वाटला हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला साठी एवढंच, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.